विकास कृती समितीच्या माध्यमातून आज आम्ही आपल्या या शहरामध्ये योग्य पद्धतीचा पाणी पुरवठा व्हावा, लोकांना या पाण्याच्या मुक्ती मिळावी यासाठी आम्ही जो काही सजेस्टिव्ह भाग या ठिकाणी तयार केलेला आहे, सूचनात्मक जो भाग तयार केलेला आहे, त्याची माहिती आपल्यासमोर देण्यासाठी आमचे ज्येष्ठ सहकारी प्राध्यापक मनोहर लोंढे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. दुसरे आमचे ज्येष्ठ सहकारी डॉक्टर प्राध्यापक मच्छिंद्र गोडे आहेत. आमचे युवा सहकारी विजय उर्फ गुंडू निकाळे आहेत. आमचे दुसरे युवा सहकारी अमित वाहुळ या ठिकाणी आहेत. या सगळ्याच्या माध्यमातून आम्ही ज्या काही सजेस्टिव्ह मेजर्स तयार केलेले आहेत, तर त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं असं आहे की या शहराला योग्य पद्धतीचं पाणी द्यायचं असेल तर तांत्रिक चुकांचं निर्मूलन झालं पाहिजे. त्याच्यातल्या महत्त्वाच्या तांत्रिक चुका ज्या आहेत त्या अशा आहेत की आपल्याला 900 mm लाईनमधून 75 ml पाणी मिळावं अशी अपेक्षा आहे. 1200 mm लाईनमधून किमान या स्थितीमध्ये 125 ml पाणी मिळावं अशी अपेक्षा आहे. तर असं मिळून 200 ml पाणी आपल्याला मिळू शकतं. परंतु ते मिळवायचं असेल तर महानगरपालिकेला जायकवाडीला एक पंप जो सध्या सुरू आहे तर एक पंपच्या ऐवजी 3 पंप सुरू केल्याच्या शिवाय या शहरामध्ये 200 ml पाणी आणता येणार नाही. हे आमचं सजेस्टिव्ह मेजर त्यासाठी आहे. महापालिकेने तात्काळ त्याच्यावर विचार करून ते 3ही पंप सुरू करण्यासाठी जे काय उपाययोजना करता येतील ते काम करावं. महापालिकेला त्यांच्या स्वतःचा 822 कोटी रुपयाचा स्वहिस्सा द्यायचा आहे. ते देण्यासाठी सुद्धा महापालिकेकडे आर्थिक चंचन असल्यामुळे पैसे नाही आहेत. राज्य शासनाने बिनव्याजी हे कर्ज महापालिकेला द्यावं. त्या कर्जाची परतफेड करण्यासाठी 5 वर्षाची मुदत द्यावी. 5 वर्षानंतर ते कर्जाची परतफेड करण्यासाठीचं ते नियोजन करावं. त्याचसोबत या ठिकाणी जी मेन लाईन जी आहे नवीन भविष्यातली जी 1680 कोटीची लाईन जी आहे तर ती 2500 mm लाईन टाकत असताना ती नागमोडी पद्धतीची झालेली आहे. तर ती सरळ केल्याच्या शिवाय तुम्हाला योग्य पद्धतीने पाणी उपसा करून ते शहरापर्यंत आणता येणार नाही. कारण आपण समुद्र सपाटीपासून उंच लेवलवर असल्यामुळे आपल्याला ते या ठिकाणी मानवणार नाही, शोषणार नाही, वेळोवेळी पाईपलाईन फुटेल. मग हे करत असताना आणखीन एक तांत्रिक दुरुस्ती आपल्याला ही करावं लागणार आहे की सर्ज टँक म्हणून जो आहे ते एक तांत्रिक नाव आहे. सर्ज टँक बांधावं लागणार आहे. आपण जायकवाडीपासून समुद्र सपाटीपासून उंच असल्यामुळे एखाद्या वेळेस जर चुकून विद्युत पुरवठा बंद झाला किंवा काही तांत्रिक अडचण निर्माण झाली तर ते पाणी फार गतीने वापस येणार आहे. मग ते पाणी वापस आलं की ती एक पॉईंट असा येईल की तो एंड पॉईंटला त्या ठिकाणी पाईप फुटणं सुरू होऊन जाईल. मग त्या पाईप फुटू नये म्हणून त्या ठिकाणी सर्ज टँक तुम्हाला बांधावं लागणार आहे. सर्ज टँकची कॅपॅसिटीसुद्धा 50,000 लिटर ते 1,00,000 लिटरपर्यंतची पाहिजे. म्हणजे प्रेशरने येणारं पाणी ते त्या सर्ज टँकमुळे आढेल आणि पाईप आपले कुठले फुटणार नाहीत. ती एक काळजी महानगरपालिकेला घ्यावं लागणार आहे. जॅकवेल पंप जे आहे त्याचीसुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने नियोजन करावं लागणार आहे. शहरामध्ये 26 पाण्याच्या टाक्यांचं काम आता फक्त स्लॅब लेवलपर्यंत आणि पिलर लेवलपर्यंत झालेलं आहे. पूर्ण टाक्या जर तयार झाल्या नाहीत तर पाणी आणून ते साठवणे आणि साठवलेलं पाणी नागरिकांपर्यंत पोहोचवणे ही जी एक सायकल आहे ती सायकल आपल्याला पूर्ण करता येणार नाही. त्याच्यासाठी महानगरपालिकेने युद्धपातळीवर काम सुरू केलं पाहिजे आणि ह्या मानवनिर्मित ज्या चुका ज्यांनी कोणी केल्या असतील त्याची उच्चस्तरीय चौकशी समिती नेमून उच्चस्तरीय चौकशी होऊन दोषींवर गुन्हा दाखल केला गेला पाहिजे. आणि मग दरम्यानच्या काळामध्ये ज्याला आपण स्टॉप गॅप अरेंजमेंट असं म्हणतो की मुख्य लाईनचं पाणी मिळेल त्याला वेळ, मुख्य लाईनचं पाणी जर मिळणार नसेल लवकर तर मग लोकांनी पाण्याची व्यवस्था कशी करायची. मग ती व्यवस्था होण्यासाठी मी आता जे सजेस्टिव्ह मेजर्स तुम्हाला सांगितले की आपलं 200 ml पाणी आपल्या शहरात आणता येऊ शकेल. त्यासाठी ते 3ही पंप चालू करणे, 75 ml 900 mmच्या लाईनमधून 75 ml आणि 1200च्या लाईनमधून 125 ml शाश्वत पद्धतीचं पाणी आपल्याला मिळू शकतं. अशा पद्धतीचं नियोजन महानगरपालिका प्रशासनाने करावं आणि ह्या तुमच्या माध्यमातून वृत्तपत्रांच्या माध्यमातून किंवा चॅनल्सच्या माध्यमातून ते प्रशासनापर्यंत पोहोचावं आणि ते तुम्ही नेहमीप्रमाणे ही मदत जनतेच्या बाजूने कराल अशी मी तुमच्या सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी अपेक्षा करते.